झी 24 तास एक पाऊल पुढे। भारत पाकिस्तानमधल्या 1971 मध्ये झालेल्या युद्धानंतर आजपर्यंत नागपूरमधील शूर फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे पाकिस्तानच्या तुरुंगात युद्धकैदी म्हणून बंदी आहेत। गेली 42 वर्ष त्यांच्या वाटेकडे त्यांचे कुटुंबीय डोळे लावून बसलेत। A few minutes before takeoff, a T-33 A shooting star to DRS Jyoti with love Viju. फोटोच्या मागे लिहून पाठवलेल्या फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे यांच्या या ओळी वाचून त्यांच्या कुटुंबियांच्या अंगावर आजही शहारे येतात। मागील 42 वर्षांपासून विजय तांबेंचं कुटुंब त्यांच्या परतीची वाट पाहत आहे। 71च्या युद्धात विजय यांनी महत्वाची भूमिका बजावली होती, मात्र त्यांच्यासोबत 5 वैमानिकांना बंदी बनवण्यात आलं तेव्हापासून तांबे यांचा काहीच पत्ता नाही। त्यांच्या पत्नी दमयंती तांबे दिल्लीत राहतात। पतीच्या सुटकेसाठी त्या 42 वर्षांपासून प्रयत्न करतायत, मात्र भारत सरकारचं त्यांच्याकडे लक्षच नाहीये। भारत सरकार के लिए लड़ाई खत्म हो गई, 94,000 कैदी भी चले गए, भारत सरकार को वाहवाह भी मिल गई, मगर ये 40-50 परिवार पिछले 40 साल से उस लड़ाई के और उसके बाद की लड़ाई अभी तक लड़ रहे हैं। विजय तांबे यांच्या कुटुंबानं 1971 पासून देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री, विदेश मंत्री यांची सातत्याने भेट घेतली। विजय जिवंत असल्याचे पुरावे दिले, मात्र भारत सरकारकडून या कुटुंबाला मिळाली ती केवळ अवहेलना। हे लोक गेले होते दमयंती वगैरे, पण त्यांना दुसरेच प्रेझिडेंट दाखवले ना। भुट्टो आले ते तेव्हा ह्या पूर्ण डेलिगेशन जनरल भुट्टोला आग्र्याला जाऊन भेटले, तेव्हा या म्हणे पहा म्हणे तुम्ही आमच्याकडे आहेत, तेव्हा कबूल केलं आणि हे गेले तेव्हा त्यांनी हे डिनाईड। भारत सरकार पाकिस्तानच्या युद्धकैद्यांना सोडू शकतं, मग पाकिस्तानातील आपले जवान आणि नागरिक का सोडवू शकत नाहीत, असा सवाल तांबे कुटुंबियांनी विचारलाय। सरबजीत प्रकरणामुळे तर आता तांबे कुटुंबाची झोपच उडाली आहे। त्यामुळे सरकारनं पाकिस्तानातील युद्धकैद्यांविषयी लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलण्याची मागणी तांबे कुटुंबियांनी केली आहे। देशाचं दुर्भाग्य आहे की फिल्म स्टार, नेता किंवा क्रिकेट प्लेयर यांना आपण डोक्यावर बसवतो काय, पण आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का कुठला फिल्म स्टार किंवा कुठला नेता किंवा कुठला क्रिकेट प्लेयर यांचा मुलगा आर्मीमध्ये गेलाय का? नाही गेलाय काय, म्हणून त्यांना लोकांना ते दुःख काय असतं ते समजत नाही। हे मला म्हणायला काही संकोच वाटत नाही की कुठेतरी आपली पॉलिसी फेल झाली। 1971च्या युद्धात जीवाची पर्वा न करता देशाच्या रक्षणासाठी गेलेल्या या शूरवीराचा सरकारला सोयीस्कररित्या पडलेला विसर ही देशासाठी खेदजनक बाबच म्हणावी लागेल। झी मीडियासाठी नागपूरहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।